पुण्यातील मुठा नदीच्या पूरग्रस्तांचं कायमस्वरूपी स्पेशल केस म्हणून पुनर्वसन करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले। पण प्रत्यक्षात नेमकी काय वस्तुस्थिती आहे, त्यात नेमके काय अडथळे आहेत, पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट। या सर्व पूरग्रस्त पूर बाधित या सर्व जे काही आपलं पाटील नगर आहे, एकता नगर आहे, या सगळ्या ज्या मागाशी नावं घेतली या सगळ्यांसाठी आपल्याला एक वेगळा डीसीआर तयार करायला लागेल। एक फेर सर्वेक्षण याचा ब्लू लाईन करावं लागेल आणि डीसीआर तयार करून या सर्व इमारती ज्या आहेत या इमारतींचा मला वाटतं पूर्णपणे नियोजनबद्ध पुनर्विकास करायला लागेल पूर्णपणे। सोमवारच्या पुणे दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकता नगरीतल्या पूरग्रस्तांना कारच्या बोनेटवर उभं राहून आश्वस्त केलंय, तुम्हा सर्वांची या पुरातून कायमची सुटका करू। पण पुरातून सुटका होणार तरी कशी, हाच प्रश्न पुणेकरांना पडलाय। कारण एकता नगरीत बाधित झालेल्या बहुतांश सोसायट्या पूर रेषेच्या आतल्या आहेत। काही इमारती तर अगदी नदी पात्रालगत बांधल्या गेल्या आहेत। पुण्यात यावर्षी मोठ्या नदीच्या पुरानं याच एकता नगरीला मोठा फटका बसलेला आहे। पण आपण जर टॉप व्ह्यू बघितलं तर हे बांधकाम अगदी नदीलगत नाही तर नदी पात्रातच किंबहुना त्याच्या आजूबाजूलाच आहे। त्यामुळे ही जरी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असलं ही सगळी बांधकामं पुनर्विकसित करायची आणि यांना दुसरीकडे हलवायचं, पण मुद्दा असा आहे ही सगळी नदी पात्रालगतची एकूण 20 सोसायटी आहेत, यांचं पुनर्वसन करणार तरी कसं आणि नेमकं कुठं। आता आपण मुठा नदी काठावरील पूरबाधित वस्त्यांची यादी पाहूयात। एकता नगरी, निंबज नगर, राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, पाटील इस्टेट झोपडपट्टी, मंगळवार पेठ, ताडीवाला रोड आणि शांतीनगर। आता यातील अवैध झोपडपट्ट्यांचं समजा SRA अंतर्गत इतरत्र पुनर्वसन करताही येईल, पण एकता नगरी सारख्या भागातील सोसायट्यांचं काय, हाच प्रश्न अनुत्तरित राहतोय। मात्र UDCPR कायद्यात दुरुस्ती केली तर तेही शक्य आहे, असा दावा माजी नगरसेवक उज्ज्वल केसरकर यांनी केलाय। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी UDCPR मध्ये त्यातला रेग्युलेशन क्रमांक 3.1.3 आणि A चा सेकंड रोमन सेकंड यामध्ये बदल करावे लागतील। महत्त्वाचा विषय असा करावा लागेल, उंची आणि रस्त्याची रुंदी यावर जे गणित आहे ही विशेष बाब म्हणून या लोकांना, कारण रेड लाईन ब्ल्यू लाईन फ्लड रेषेच्या बाहेर त्यांना मिनिमम 1.5 फुटाच्या प्लिंथवर पुढचं बांधकाम करता येतं, ही कायद्यात तरतूद आहे। जिथं अजून पुण्याची पूररेषाच अद्याप निश्चित नाहीये तिथं पुनर्विकासाच्या कुठं गप्पा मारता, असा सवाल पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलाय। कारण 2011 आणि 2016च्या पूररेषांचा फेर आढावा घेण्याचे आदेश हायकोर्टानं नुकतेच दिलेत। पर्यावरणवादी सारंग यादवाडकर यांनीच या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती। या आता पुण्याच्या पूररेषा बदलणार आहेत। हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे 26 जूनला हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ते पुण्यातल्या पूररेषा या चुकीच्या पद्धतीने आखल्या गेलेल्या आहेत आणि ह्या पूररेषा आखताना पहिल्यांदा 2011 साली पुण्याच्या पूररेषा आखल्या गेल्या। ह्या पूररेषा आखताना मुक्त पाणलोट क्षेत्रातून येणारे जे काही प्रवाह आहेत, नदीला जे काही ओढे नाले येऊन मिळतात, याच्यातून येणाऱ्या पाण्याचा काहीही विचार केला नाही, ते पाणी गृहीतच धरले नाही, फक्त धरणातले विसर्ग गृहीत धरलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे जे पुण्यात आता ढगफुटींचं प्रमाण वाढलेलं आहे, वार्षिक पावसाचं प्रमाण मोठं वाढतंय, याचाही कुठे विचार झालेला नाहीये। पुणे शहरातून मुठा आणि मुळा या 2 नद्या वाहतात। यापूर्वी या दोन्ही नद्यांमध्ये 50,000 क्युसेक विसर्ग सोडला तरी नागरी वस्त्यात पाणी शिरत नव्हतं, पण नदीपात्रात दोन्ही बाजूंनी भराव टाकून अतिक्रमणं झाली आहेत। परिणामी 35,000 क्युसेक विसर्गालाही पूर येऊ लागलाय। म्हणूनच प्रशासनानं पुनर्वसनाच्या गप्पा मारण्यापेक्षा यापुढे नदीपात्रातलं अतिक्रमण कसं रोखलं जाईल याकडे लक्ष दिलं तरी पुरेसं होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।